नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या YouTube चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समसंख्या आणि विषम संख्या म्हणजे काय हे समजून घेणार आहोत आणि त्याच सोबत त्याच्या संबंधित काही नियम असणार आहेत, ते नियम सुद्धा आपण ते घेणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत समसंख्या म्हणजे काय. समसंख्याला आपण इंग्लिशमध्ये इव्हन नंबर्स म्हणत असतो. तर पहा, आता कुठल्याही तुम्हाला संख्या दिलेल्या असेल तर त्या संख्येमध्ये समसंख्या कुठली आणि विषम संख्या कुठली हे कसं ओळखायचं. ठीक आहे. तर समजून घेऊ सुरुवातीला समसंख्या म्हणजे काय. समसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. काय म्हटलंय, संख्या कुठलीही असू द्या, त्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कुठलाही एक अंक जर असेल तर ती संख्या समसंख्या असते. ठीक आहे. मग आता इथे काही एक्झाम्पल्स आपण घेतलेले, फक्त तुम्हाला हे अंक लक्षात ठेवायचे आणि हे अंक जर तुम्हाला त्या संख्येच्या एकक स्थानी जर दिसले यापैकी कुठलाही एक अंक तर ती संख्या समसंख्या असणार आहे. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल पहा, 42 या संख्येच्या एकक स्थानी 2 आलेला आहे पहा. ठीक आहे. तिथे 2 आहे म्हणजे 42 ही संख्या काय होती, समसंख्या आहे. ही बघा 700च्या एकक स्थानी बघा 0 आलेला आहे, ही सुद्धा काय होणार आहे, समसंख्या होणार आहे. यानंतर बघा 9524 या संख्येच्या एकक स्थानी किती आलेलं आहे, 4, तर ही सुद्धा एक समसंख्याच आहे. यानंतर 7658 या संख्येच्या एकक स्थानी 8 हा अंक आलेला आहे म्हणजे ही सुद्धा समसंख्या आहे. तर एकंदरीत काय, संख्या कुठलीही असू द्या, त्या संख्येच्या तुम्हाला एकक स्थानी बघायचं, यापैकी जर कुठला अंक आला असेल तर ती संख्या काय असणार आहे, समसंख्या असणार आहे. आता या ज्या समसंख्या आहे इथे बघा 0, 2, आता तुम्ही म्हणत असाल या संख्या पण समसंख्या आहेत का, तर या सुद्धा 2, 4, 6, 8 या सुद्धा समसंख्या आहेत. आता 0 काही ठिकाणी समसंख्या म्हणून कन्सिडर केल्या जातो आणि काही ठिकाणी नाही दिसत. ठीक आहे. तर साधारणतः या सुद्धा समसंख्याच होतात, एक अंकी समसंख्या. तर यामध्ये बघा आता कुठले दोन क्रमवार, आता क्रमवार तुम्हाला मी यापूर्वी सांगितले, क्रमवार म्हणजे एकामागे एक येणाऱ्या संख्या. ठीक आहे. तर दोन क्रमवार समसंख्यात 2चा फरक दिसत असतो. म्हणजे कुठलाही तुम्ही दोन क्रमवार संख्या घ्या, जसं की आता आपण घेऊ 10 नंतर येणारी क्रमवार संख्या कुठली असणार आहे, 12. ठीक आहे. तर यांच्यामध्ये कुठला फरक, कितीचा फरक मिळतो तुम्हाला, 2चा फरक मिळतोय. म्हणजे कुठल्याही तुम्ही समसंख्या घ्या दोन, त्यांच्यामध्ये तुम्हाला 2चाच फरक मिळणार आहे. त्या कशा पाहिजेत, क्रमवार समसंख्या, एकामागे एक येणार. ठीक आहे. तर हे झालं समसंख्ये संदर्भात. आता अजून एक गोष्ट याच्यामध्ये, सर्व समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो. आता दोन कुठलीही समसंख्या जर असेल आणि त्या समसंख्येला जर तुम्ही 2 ने जर भागलं त्याला निशेष भाग जातो. आता निशेष भाग जाणे म्हणजे काय, इथे तुम्ही थोडं कन्फ्युज झाले असतात. निशेष भाग जाणे म्हणजे एखाद्या संख्येने दुसऱ्या संख्येला भागले असता भागाकार पूर्ण होतो, म्हणजे बाकी शेवटी 0 असेल आणि जे उत्तर येते त्या उत्तरामध्ये कुठेही दशांश चिन्ह नसेल तर तिथे काय म्हणता येईल आपल्याला, की त्या संख्येने त्या दुसऱ्या संख्येला निशेष भाग गेलाय, असं आपण तिथे म्हणू शकतो. म्हणजे एकंदरीत काय, निशेष भाग जाणे म्हणजे बाकी 0 असायला पाहिजे भागाकार केल्यानंतर आणि भागाकाराचं जे काही उत्तर येतं त्याच्यामध्ये पॉइंट कुठेही नसलेला पाहिजे. ठीक आहे. तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो की निशेष भाग गेलाय. तसंच 2 ने कुठल्याही समसंख्येला जर भागला आपण तर तिथे 2 ने निशेष भाग जातोच त्यांना. ठीक आहे. तर यानंतर पाहू आपण विषम संख्या. आता यानंतर पाहूया विषम संख्या. विषम संख्यांना आपण इंग्लिशमध्ये ऑड नंबर्स म्हणत असतो. ठीक आहे. आता यामध्ये बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. तर एकंदरीत काय, कुठली संख्या आपल्याला दिलेली असेल आणि त्या संख्येच्या एकक स्थानी जर तुम्हाला
1 3 5 7 9 यापैकी कुठलाही एक अंक जर दिसत असेल तर ती संख्या विषम संख्या असते. ठीक आहे. जसं की सम संख्येमध्ये होतं त्याच पद्धतीने विषम संख्येमध्ये सुद्धा आहे, फक्त इथे अंक बदललेले. ठीक आहे. तर यामध्ये बघा इथे काही एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले विषम संख्येचे. 921, तर या संख्येमध्ये एकक स्थानी 1 हा अंक आलेला आहे म्हणून ही एक विषम संख्या होती. त्यानंतर एक 473, या संख्येच्या सुद्धा एकक स्थानी 3 आलेला आहे म्हणून ही संख्या सुद्धा एक विषम संख्या होणार आहे. यानंतर 9005, या संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आलेला आहे म्हणजे ही सुद्धा एक विषम संख्या होईल. आणि शेवटी बघा 7007, या संख्येच्या शेवटी सुद्धा आपल्याला 7 मिळत आहेत म्हणजे ही सुद्धा एक विषम संख्या होणार आहे. ठीक आहे. तर एकंदरीत काय, कुठलीही संख्या बघा फक्त तुम्हाला काय करायचे, त्या संख्येच्या एकक स्थानी यापैकी कुठलाही एक अंक आहे किंवा नाही हे तुम्हाला चेक करायचे असेल तर ती संख्या काय असणार आहे, विषम संख्या असणार आहे. ठीक आहे. यानंतर पहा काही मुद्दे आहेत त्याच्या संदर्भात. 2 क्रमवार विषम संख्यात 2चा फरक असतो. कितीचा फरक असतो, 2चा फरक असतो. आता क्रमवार म्हणजेच काय, एकामागे एक येणाऱ्या संख्या. ठीक आहे. जसं की समजा आता इथे बघा ही एक 15 एक विषम संख्या घेतली आणि 15 नंतरची येणारी कुठली असणार आहे, 17 ही विषम संख्या असेल. तर यांच्यामध्ये कितीचा फरक मिळतोय आपल्याला, 2चा. म्हणजे कुठल्याही तुम्ही 2 क्रमवार विषम संख्या घ्या त्यांच्यामध्ये तुम्हाला 2चाच फरक मिळणार आहे. ठीक आहे. यानंतर बघा विषम संख्याने 2 ने भागले असता बाकी नेहमी 1 उरते. पाहिजे विषम संख्येमध्ये काय होतंय, जर आपण एखाद्या विषम संख्येला 2 ने जर भागलं तर तिथे नेहमी बाकी किती उरणार आहे, 1 उरणार आहे. सम संख्ये त्याच्या विरुद्ध होत होतं. सम संख्येला जर 2 ने भागले तिथे निशेष भाग जात होता, बाकी काहीच उरत नव्हते, 0 0 उरत होते. पण इथे तसं होत नाही. विषम संख्येला जर आपण 2 ने जर भागलं तर बाकी नेहमी किती उरणार आहे, 1 उरणार आहे. ठीक आहे. तर हे झालं समसंख्या आणि विषम संख्या संदर्भात माहिती. आता त्याच्या संदर्भात काही नियम आहेत ते सुद्धा आपण इथे पाहणार आहोत. आता यानंतर आपण समसंख्या आणि विषम संख्येचे काही नियम पाहणार आहोत. तर पहिला नियम बघा काय, तर समसंख्या अधिक समसंख्या 2 समसंख्यांची बेरीज आहे तर जी उत्तर मिळणार आहे ती सुद्धा एक समसंख्याच तुम्हाला मिळणार आहे. तिथे उदाहरण पहा, 8 अधिक 4, 8 आणि 4 दोन्ही पण समसंख्या आहेत. यांची बेरीज बघा किती येते, 8 अधिक 4 12. तर 12 ही सुद्धा एक समसंख्याच असते. नंतर बघा 16 अधिक 12, या दोन्ही पण समसंख्या आहेत. आता यांची बेरीज बघा किती येते, तर यांची जी बेरीज मिळते 28 आणि 28 ही सुद्धा एक समसंख्याच आहे. म्हणजेच काय, 2 समसंख्यांची जर तुम्ही बेरीज केली तर उत्तर जे मिळते ते सुद्धा समसंख्याच मिळेल. ठीक आहे. यानंतरचा नियम बघा 2 नंबरचा, समसंख्या वजा समसंख्या बरोबर समसंख्या. म्हणजे एखाद्या समसंख्येतून तुम्ही दुसरी समसंख्या जर वजा केली तर तुम्हाला समसंख्याच मिळणार आहे. तर पहा इथे उदाहरण पहिलं, 12 वजा 8, 12 आणि 8 या दोन्ही सुद्धा समसंख्या आहेत. 12 मधून 8 गेल्यानंतर 4 उरतात आणि 4 ही सुद्धा एक समसंख्याच आहे. यानंतर बघा 2 नंबरचं उदाहरण, 20 वजा 6, 20 आणि 6 या दोन्ही समसंख्याच आहे. 20 मधून 6 गेल्यानंतर 14 उरतात आणि 14 ही सुद्धा एक समसंख्याच आहे. म्हणजे 2 समसंख्यांची जर तुम्ही वजाबाकी केली तर येणारं उत्तर ही सुद्धा एक समसंख्याच असते. ठीक आहे. यानंतर बघा तिसरा नियम, विषम संख्या अधिक विषम संख्या बरोबर समसंख्या. म्हणजे कुठल्याही 2 विषम संख्यांची जर तुम्ही बेरीज केली तर उत्तर काय मिळणार तुम्हाला, समसंख्या मिळेल. तर पहा इथे उदाहरण क्रमांक 15 अधिक 5 दोन्ही विषम संख्या आहे. आता यांची बेरीज बघा, 15 अधिक 5 20 होता, तर 20 ही काय एक समसंख्या आहे. ठीक आहे. दुसरं पहा, 17 अधिक 13, 17 आणि 13 दोन्ही पण विषम संख्या आहे आणि यांची बेरीज किती मिळते,
30. 17 अधिक 13 30. आणि 30 ही एक समसंख्या आहे. तर एकंदरीत काय, कुठल्याही दोन विषम संख्यांची बेरीज करा, उत्तर तुम्हाला समसंख्याच मिळणार आहे. ठीक आहे. यानंतरचा चौथा नियम बघा काय, तर विषम संख्या वजा विषम संख्या बरोबर समसंख्या. इथे पण काय होतंय, दोन विषम संख्यांची जर वजाबाकी केली तर येणारं उत्तर हे समसंख्या असते. उदाहरण पाहिजे, 17 वजा 5. 17 आणि 5 या दोन्ही पण काय विषम संख्या आहेत, आणि 17तून 5 गेल्यानंतर किती उरणार आहेत, 12. आणि 12 ही एक समसंख्या आहे. यानंतर बघा 2 नंबरचं एक्झाम्पल, 19 वजा 9. 19 आणि 9 दोन्ही पण विषम संख्या आहे. 19 मधून 9 गेल्यानंतर 10 उरतील, आणि 10 ही एक समसंख्या आहे. म्हणजेच काय, कुठल्याही दोन विषम संख्यांची जर तुम्ही वजाबाकी केली तर येणारं उत्तर ही एक समसंख्या असणार आहे. आता यानंतर बघा पाचवा नियम, समसंख्या गुणिला समसंख्या बरोबर समसंख्या. आता हे गुणाकाराचे नियम आहेत पहा. दोन समसंख्यांचा गुणाकार जर केला आपण तर जे उत्तर मिळते ते काय असणार आहे, समसंख्या असणार आहे. तर उदाहरण बघा, 4 गुणिला 8. 4 आणि 8 या दोन्ही पण समसंख्या आहे, आणि ते काय मिळते 8 चौक 32, आणि येणारं उत्तर 32 ही सुद्धा एक समसंख्याच आहे. यानंतर बघा 12 गुणिला 4. 12 आणि 4 या दोन्ही सुद्धा समसंख्याच आहे, आणि ते 12 चौक 48. 48 ही सुद्धा एक समसंख्याच आहे. म्हणजे एकंदरीत काय, कुठल्याही दोन समसंख्यांचा जर गुणाकार केला तर येणारं उत्तर ही सुद्धा एक समसंख्याच असते. यानंतर बघा 6 नंबरचा, विषम संख्या गुणिला विषम संख्या. आता इथे दोन विषम संख्यांचा गुणाकार आहे, तर उत्तर काय मिळते तुम्हाला, विषम संख्याच मिळणार आहे. पाहिजे एक्झाम्पल पहिलं, 7 गुणिला 15. 7 आणि 15 या दोन्ही संख्या काय विषम संख्या आहे, आणि यांचा गुणाकार किती मिळतो, 15 7 105. तर 105 ही एक संख्या सुद्धा विषमच आहे. ठीक आहे. यानंतर बघा 5 गुणिला 11. 5 आणि 11 या दोन्ही संख्या काय विषम संख्या आहे, आणि यांचा गुणाकार 11 5 55. तर ही सुद्धा एक विषम संख्याच आहे. म्हणजे एकंदरीत काय, जर दोन विषम संख्यांचा जर गुणाकार केला तर येणारं उत्तर सुद्धा काय असणार आहे, विषम संख्याच असणार आहे. यानंतर बघा 7वा नियम, समसंख्या गुणिला विषम संख्या बरोबर समसंख्या. आता इथे काय आले, इथे विरुद्ध संख्या आहे, एक समसंख्या आणि एक विषम संख्या आहे. जर अशा वेळेस ज्यावेळेस विरुद्ध संख्या असतील गुणाकारामध्ये, विषम आणि सम किंवा सम आणि विषम, तर त्यावेळेस उत्तर हे समसंख्याच मिळणार आहे. आता हे दोन्ही नियम सारखेच आहेत, काहीच फरक नाहीये, फक्त इथे समसंख्या आणि विषम संख्या यांची जागा बदललेली आहे, त्याने काही फरक पडत नाही. दोन्ही नियम सारखेच आहेत. इथे बी बघा, इथे विषम संख्या अगोदर आहे आणि समसंख्या नंतर आहे. तर इथे पण काय म्हणता येईल, जर दोन्ही संख्या विरुद्ध असतील सम विषम, तर उत्तर हे समसंख्याच मिळणार आहे. तर पहा इथे जे एक्झाम्पल घेतले तेच नंबर मी इथे घेतलेले, फक्त एक्सचेंज केली त्यांची जागा. तर इथे बघा 4 ही समसंख्या आहे, 7 विषम संख्या आहे, गुणाकार किती होणार आहे, 4 7 28, आणि 28 ही काय एक समसंख्या आहे. ठीक आहे. इथे बघा 8 ही समसंख्या आहे, 3 विषम संख्या आहे, आणि गुणाकार किती मिळतोय 8 त्रिक 24, आणि 24 ही एक समसंख्या आहे. तर उत्तर काय मिळतंय तुम्हाला, इथे समसंख्या मिळते. आता हेच बघा इथे, तर विषम संख्या अगोदर घेतली नंतर समसंख्या, उत्तर समसंख्येच मध्ये मिळणार आहे आपल्याला. ठीक आहे. 7 ही विषम संख्या आहे, 4 समसंख्या आहे, 7 चौक 28. 28 ही एक समसंख्या. इथे 3 विषम संख्या आहे, 8 समसंख्या आहे, 8 त्रिक 24. 24 ही समसंख्या आहे. दोन्हींचे उत्तर सारखीच आहे. म्हणजे एकंदरीत काय, गुणाकारामध्ये विरुद्ध संख्या असतील, म्हणजे एक विषम असेल एक सम असेल, किंवा एक सम असेल किंवा विषम असेल, तर त्यांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार नेहमी तुम्हाला समसंख्याच मिळणार आहे. ठीक आहे. तर हे सर्व नियम आज आपण बघितले.
आणि त्या संदर्भात काही एक्झाम्पल्स तशी घेतली तर आपण समजण्यासाठी. ठीक आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण समसंख्या आणि विषम संख्या या संदर्भात असलेले नियम आणि त्यावर आधारित एक्झाम्पल आपण पाहणार आहोत.